स्वामींच्या अशाच दिव्य कथांसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मी निर्दोष आहे. देवाला स्मरून सांगतो, मला सोडा. या इमारतीचा पाया कमकुवत आहे. मी याला मंजुरी देऊ शकत नाही. अनंत, माझ्या विरोधात जाणं तुला खूप महागात पडेल, लक्षात ठेव. मी तुमच्या दबावाला बळी पडणार नाही विक्रम. स्वामी, सगळं जग विरोधात गेलंय. आता फक्त तुमचाच आधार आहे. तुमच्या प्रामाणिकपणाची आम्हाला किंमत आहे, पण आता मुलांची भीती वाटते. तुम्ही असे गप्प बसू नका. देवा, जर मी खरं वागलो असेल तर मला साथ दे. खोटा आरोप लावून माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही. माझे बाबा चोर नाहीत. एक दिवस सत्य नक्कीच समोर येईल. अनंतचं प्रकरण आता संपलंय. त्याच्या कुटुंबाला शहराबाहेर काढायची तयारी करा. माझ्या एका निर्णयामुळे सगळं कुटुंब रस्त्यावर आलं. रिया, तुझ्या बाबांशिवाय आपलं कसं होणार ग? धमक्यांना घाबरून मी माझा पेशा बदलणार नाही. आजच्या आज हे घर रिकामं करा. आम्हाला आमची इज्जत प्यारी आहे. आई, घाबरू नकोस. मी पुन्हा एकदा ऑफिसला जाऊन चौकशी करते. देशपांडे साहेब, ही केस तुमच्यासाठी खूप महाग पडू शकते. चुपचाप कोपऱ्यात बसून राहा. इथं तुझं ऐकून घ्यायला कोणी नाहीये. बाळा, काळजावरचा दगड बाजूला सार. सत्याचा प्रकाश लवकरच पडेल. माझी वडिलांच्या फाईल्स इथेच असायला हव्यात. त्या कुठे गायब झाल्या? या रेडमध्ये काहीतरी मोठी गडबड आहे. मला ती आता सापडलीच. सत्य विकलं जातं देशपांडे. फक्त त्याची योग्य किंमत मोजावी लागते. स्वामी, तुम्ही दिलेला शब्दच आता माझा एकमेव आधार आहे. रिया, स्वामींच्या कृपेने तुझे बाबा नक्कीच सुटतील, हा विश्वास ठेव. मला थोडं काम मिळेल का? आईला औषध न्यायचे. त्या फाईल्स जळून खाक झाल्या पाहिजेत. एकही पुरावा उरता कामा नये. तुमच्या धमक्यांनी कायदा झुकणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी, आता शरीर साथ देत नाहीये. माझा अंत जवळ आलाय का? संयम सुटू देऊ नकोस. सत्याचा विजय हा निश्चितच असतो. सगळ्या फाईल्स कशा काय जळू शकतात? हा तर घातपात आहे. ही आग अपघाती नसून ती जाणीवपूर्वक लावल्याचा प्राथमिक संशय आहे. पुरावाच राहिला नाही तर आता असं सत्य कसं बाहेर येईल? रिया, आपल्या नशिबात फक्त अंधारच लिहिलाय का ग? हा एक अर्धा जळालेला कागद कदाचित बाबांना वाचवू शकतो. काका, रेकॉर्ड रूम मध्ये मला हा अर्धा जळालेला कागद सापडला. हा तर गायब झालेल्या साक्षीदाराचा सहभाग आहे. रिया, त्या पोरीला आणि वकिलाला थांबवा, नाहीतर आपण सगळे संपू. स्वामी, आता माझ्या मनात भीती नाही, फक्त तुमची साथ आहे. चल मुली,
घाबरू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. लोकांचे तिरस्काराचे डोळे आता सहन होत नाहीत. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच सामान्यांच्या घरांचं स्वप्न धुळीला मिळतं. हा सिद्धार्थ नावाचा ड्रायव्हर आता आपला एकमेव साक्षीदार आहे. माझ्यावरचा हा भ्रष्टाचाराचा डाग मी कसा पुसून काढणार? आई, घाबरू नकोस, स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील. शिक्षण सुटलं, पण बाबांचा सन्मान मी नक्कीच परत मिळवून देईन. माणूस शरीराने कैद होतो, पण त्याचे विचार कधीच विकले जात नाहीत. ज्यांनी माझं काम अडवलं त्यांची आता जगण्याची आशाही संपली आहे. आई, थोडं हे औषध घे, तुला लवकर बरं वाटेल. ही स्वामींची माया आहे. आम्ही एकटे नाही आहोत. आईचं मंगळसूत्र विकताना काळजात घरं पडतंय, पण औषधं जास्त महत्वाची आहेत. मला फक्त एकदा माझ्या मुलीशी बोलू द्या. ती एकटी काय करत असेल? इमानदारीच्या गप्पा कोर्टात शोभतात, इथे फक्त पैसा चालतो. अनंत, तुम्ही जिथे कुठे असाल, आम्हाला वाचवा. श्रद्धा आणि सबुरी ठेव. तुझा लढा आता माझा लढा आहे. औषधं तर संपली होती, मग ही बाटली पुन्हा कशी भरली? शरीर कैद आहे, पण मनावर आता कोणाचंच नियंत्रण नाही. देशपांडे साहेबांना सांगा, आगेशी खेळणं त्यांना महागात पडेल. पिछा करून तुमचं काम होणार नाही. मी सत्यासाठी लढतोय. स्वामी, तुम्ही मला मार्ग दाखवत आहात. मला आता सिद्धार्थला शोधावंच लागेल. सिद्धार्थ नावाचा माणूस याच चाळीत राहत होता का? तुमच्या दगडांनी माझा कायदा करण्याचा विचार बदलणार नाही. अनंतला जेलमध्येच संपवून टाका, तो बाहेर येता कामा नये. स्वामी, आता माझ्या प्रत्येक श्वासात फक्त तुमचं नाव आहे. हा फुलांचा सुगंध. स्वामी नक्कीच इथे येऊन गेलेत. काकू, सिद्धार्थ नावाचा माणूस इथेच राहतो का? त्या पोरीला आता थांबवावंच लागेल. ती खूपच जवळ पोहोचली आहे. हा पुरावा कोर्टात सादर केला तर विक्रमची पळता भुई थोडी होईल. रिया, आपण हे शहर सोडून पळून जाऊया का? मला भीती वाटते. स्वामी, तुम्ही आहात म्हणून मी अजूनही टिकून आहे, नाहीतर मी संपलो असतो. सिद्धार्थ इथून पळून गेलाय, पण त्याने ही खूण मागे का सोडली? माझं सत्य मला शक्ती देतं आणि स्वामी माझं रक्षण करतात. देशपांडेला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. आज रात्रीच काम फत्ते करा. आई, धीर धर. आपल्यावर स्वामींची कृपा आहे, काहीच होणार नाही. ज्याला तू शोधत आहेस तो विठ्ठल मंदिराच्या पायरीवर तुझी वाट पाहत आहे. ओह ओह, स्वामींच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास आहे. बाबांना न्याय मिळेलच. घाबरू नका, खरं बोलल्याशिवाय माझ्या बाबांची सुटका होणार नाही.
सगळ्यांना जिवंत गाडून टाका. एकही पुरावा उरला नाही पाहिजे. जितकी भीती दाखवाल तितका माझा लढा अधिक तीव्र होईल. सिद्धार्थला घेऊन जा. समोरचा मार्ग स्वामींनी खुला केला आहे. भिवू नकोस. आता स्वामी आपल्याला सुखरूप बाहेर काढतील. अन्यायाची ही भ्याड कृत्ये माझा मार्ग अडवू शकत नाहीत. स्वामी, माझं मन तुमच्या चरणी स्थिर आहे. हीच माझी ताकद आहे. ती मुलगी आणि साक्षीदार दोघेही जिवंत सापडले पाहिजेत. रिया, हे लोक आपल्याला जिवंत सोडतील का ग? आम्ही ठीक हो आहे. सिद्धार्थ, इथे तू सुरक्षित आहेस. फक्त आता घाबरू नकोस. स्वामी, हा देह थकतोय, पण आत्मा तुमच्या नामात गुंतलाय. विक्रम साहेबांच्या वाटेत जो येईल तो कायमचा मिटवला जाईल. सत्याचा पाठलाग करणं सोपं नसतं, हे मला ठाऊक आहे. बाळा, ही रात्रीची वेळ आहे, पण सकाळ नक्कीच उजाडणार. स्वामी, आता फक्त तुमचाच आधार उरला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, तुम्ही खरोखरी ते आहात का, की हा माझा भास आहे? संयम ठेव बाळा. सत्याचा प्रकाश या भिंती फोडून बाहेर पडेल. आता माझं मन शांत आहे, कारण स्वामी माझ्या सोबत आहेत. स्वामी सोबत असताना आता मला कशाचीही भीती नाही. अनंत अजूनही तुटला कसा नाही? त्याचा माज उतरलाच पाहिजे. विक्रमच्या साम्राज्याला पहिला तडा गेलाय. आता खेळ आमचा आहे. तुम्ही माझे शरीर कैद करू शकता, पण माझा आत्मा मुक्त आहे. रिया, तुझ्या डोळ्यात आता मला स्वामींचे दर्शन घडते. या पत्त्यावरचा ड्रायव्हर कुठे गेला? मला सांगा प्लीज. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण तोच खरा मार्ग आहे. तो ड्रायव्हर सापडला नाही तर तुझा जीव जाईल. रिया, हा पुरावा आपल्याला विजयाकडे नेईल. भय सोडून दे. आता विजयाचा क्षण जवळ येत आहे. सिद्धार्थाचा पत्ता आता मला नक्कीच सापडणार. स्वामी माझ्या सोबत आहेत. त्या वकिलाचा आवाज कायमचा बंद करा. मला काहीही ऐकायचे नाही. स्वामी, माझ्या लेकीला आणि पतीला सुखरूप ठेवा, हीच माझी प्रार्थना. सत्याचा विजय जवळ आहे रिया. फक्त थोडा संयम हवा. मिम्रा, तुमच्या कृपेने आता या भिंतीही मला रोखू शकत नाहीत. काका, हा माणूस गेल्या महिन्यात तुमच्या गाडीवर होता का? वाट बघतो मी. ती मुलगी अजून जिवंत कशी आहे? तिला शोधून काढा. कॉल रेकॉर्ड्समध्ये विक्रमचं नाव लपकलं गेलंय, पण मी ते शोधून काढेन. रडू नकोस मित्रा. संकट येतात, पण स्वामींवर श्रद्धा ठेव. सिद्धार्थ त्या कोपऱ्यातल्या चाळीत लपून बसलाय.
बाळा, स्वामी मला शक्ती द्या, हाच तो शेवटचा मार्ग आहे. सिद्धार्थ, घाबरू नका, माझ्या बाबांच्या जीवाचा प्रश्न आहे. ती मुलगी सिद्धार्थ पर्यंत पोहोचली नाही पाहिजे. काहीही करा. स्वामी, माझ्या रियाचं रक्षण करा. मला काहीतरी अगदीच जाणवतंय. बाळा, बाळा, मागच्या दाराने निघून जा, मी त्यांना सावरतो. घाबरू नका, आपल्याला लवकरात लवकर वकिलांच्या घरी पोहोचायला हवं. ते तिथून पळाले कसे? मला ते कोणत्याही परिस्थितीत सापडले पाहिजेत. रिया, काळजी करू नकोस. आता हा साक्षीदार आपल्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे. स्वामी, माझ्या कुटुंबाचं रक्षण करा. मला फक्त तुमच्यावरच विश्वास आहे. तुमच्या एका साक्षीमुळे माझ्या वडिलांचे प्राण आणि आमची इज्जत वाचू शकते. सिद्धार्थ, तुमच्या सत्यातच आमचा विजय लपला आहे. या साक्षीदाराचा जबाब उद्या कोर्टाचा चेहरा मोहरा बदलून टाकेल. त्या घराभोवती जाळविणा कोणीही बाहेर पडता कामा नये. स्वामी प्रत्येकाच्या ताटात सुख आणि शांती भरतात. हो स्वामीजी. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींचा मार्ग सुरू होतो. रिया, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी परीक्षेचा आहे, पण सत्य आपल्या बाजूने आहे. आज सत्याचा विजय होईल आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला त्याची जागा समजेल. साखर कितीही पाण्यात मिसळली तरी तिची गोडी संपत नाही. तसंच माझं सत्य आहे. मिस्टर विक्रम, ज्या साक्षीदाराला तुम्ही संपवलं असं वाटलं होतं, तो आज इथे हजर आहे. हे शक्य नाही. तो तर जिवंत उरलाच नव्हता. स्वामी, तुमची लीला अगाध आहे. सत्याचा विजय आता निश्चित आहे. विक्रम साहेब, तुमचं खोटं साम्राज्य आता या एका साक्षीने उद्ध्वस्त होणार आहे. हे कसं शक्य आहे? याला तर मी स्वतः संपवायला सांगितलं होतं. रिया, बघ, स्वामींनी माझं सत्य जगासमोर मांडलं. विक्रम, तुमचं सत्य समोर आलं आहे. आता कायदा तुम्हाला कधीच सोडणार नाही. सर्व पुराव्यांवरून हे सिद्ध होतंय की अनंत निर्दोष आहेत आणि विक्रम दोषी आहे. हे चुकीचं आहे. मी हे असं संपू देणार नाही. सत्याचा विजय झाला. स्वामींनी माझं ऐकलं. बाबा, आपण जिंकलो. आता आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चूक माणसाकडूनच होते. आता सारं काही विसरून जाऊया. आज खऱ्या अर्थाने आपल्या घरात दिवाळी साजरी होते. आता फक्त अभ्यास आणि स्वप्न. स्वामींनी नवा मार्ग दाखवला आहे. पैसा आणि ताकद सगळं कसं एका क्षणात संपलं. सत्याचा मार्ग कधीच सोडू नका. स्वामी तुमच्या पाठीशी सदैव आहेत. सत्याला उशीर होऊ शकतो, पण ते कधीच हरत नाही. आता माझा लढा केवळ स्वतःसाठी नाही, तर हरलेल्या प्रत्येकासाठी आहे. वाव.
शी इज गॉना मेक अ डिफरन्स. सत्तेच्या नशेने मला आंधळं केलं होतं. आज स्वतःच्याच सावलीची भीती वाटते. स्वामी, या घराचा दिवा तुम्हीच सावरलात. तुमचा आशीर्वाद सदैव असू द्या. कथा संपली तरी विश्वास संपू देऊ नका. स्वामी सदैव भक्तांच्या हाकेला ओ देतात. रिया, सावित्री, आता वेळ आली आहे स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याची. आपण अक्कलकोटला जाऊया. होय बाबा, नक्की जाऊया. बाबा, बाहेरचं जग किती शांत वाटतंय ना. जणू स्वामींनी सगळं बदलून टाकलंय. होय, ते खरं आहे. स्वामी, तुमच्या दरबारी आलोय. तुमची कृपा अपार आहे. दादा, स्वामींच्या दारात कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. काय झालंय? श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी माणसाला डोंगरा एवढ्या संकटातूनही बाहेर काढतात. माझ्या बहिणीला त्यांनी उचलून नेलंय. पोलीस पण त्यांना साथ देत आहेत. माझ्यावर पण भ्रष्टाचाराचा खोटा आळ होता, पण स्वामींनी मला वाचवलं. धीर धर. गणेश, आपल्या वकिलांचे नंबर घे. ते तुला नक्कीच न्याय मिळवून देतील. तुला मिळालेलं सुख आता दुसऱ्यांच्या पदरात टाकण्याची वेळ आली आहे. गणेश, आता तू एकटा नाहीस. स्वामींची साथ आणि आपला लढा आजपासून सुरू झाला. देशपांडे साहेब, या मुलाला पण तसाच न्याय हवाय जो तुम्ही मला मिळवून दिलात. मी समजतोय. मी नोंद घेते. ही माझी बहीण आहे. तिला त्यांनी पळवून नेलंय. त्यांना वाटतंय आपण घाबरू, पण आता लढा थांबणार नाही. पुरावा छोटा आहे, पण कायद्याच्या चौकटीत तो खूप मोठा ठरेल. ज्यांची श्रद्धा अढळ असते त्यांचा मार्ग स्वामी कधीच अडू देत नाही. स्वामी, गणेशच्या बहिणीचा पत्ता शोधण्यासाठी आपल्याला या पुराव्याची गरज आहे. हे पहा, माझा सूड अजून संपलेला नाही. त्यांना धडा शिकवावाच लागेल. घाबरू नकोस गणेश. स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतील. हे तर तिच्या केसातलं फूल आहे. ती इथेच होती. धैर्य सोडू नकोस. सत्याचा विजय अटळ आहे. रिया ताई, तिचा आवाज. मला तिचा आवाज ऐकू आला. थांबा गणेश, आपल्याला सावध राहायला हवं. त्यांना वाटलं मी हरलो. त्यांना माहीत नाही की मी इथूनही खेळ फिरवू शकतो. आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही इन्स्पेक्टर. त्या जागी धाड टाकावीच लागेल. आम्हाला विश्वास आहे इन्स्पेक्टर. या पुराव्याची गंभीर दखल घ्यावीच लागेल. गणेश दादा, तू कुठे आहेस? भिऊ नकोस. तुझा दादा तुला न्यायला येतोय. गणेश, पोलीस समोरून शिरलेत. आपण मागच्या दाराने जाऊन तिला बाहेर काढूया. इन्स्पेक्टर, हेच ते ठिकाण आहे. आता कोणालाही सोडू नका. दादा, मला माहित होतं तू नक्की येशील. आय फाउंड यू. थँक गॉड. आय फायनली फाउंड यू. सगळं संपलं. त्या अक्कलकोटच्या म्हाताऱ्याने माझा खेळच बिघडवला. आता भीतीचं सावट कायमचं गेलंय, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आनंद काका, तुम्ही आमच्यासाठी देवासारखे धावून आलात. स्वामी, आता माझा लढा या शब्दांतून सुरू होईल. सावित्री, आज खऱ्या अर्थाने मनात शांती आहे. स्वामींनी सर्व काही सावरलं. खोटेपणाचं हेच शेवटचं घर असतं. मला आधी का समजलं नाही?
कथा संपली तरी विश्वास अढळ राहू द्या. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. कामात प्रामाणिकपणा ठेवा. संकटात स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. न्यायाची चाड असेल तर सत्य कधीच लपत नाही, हेच आमचं म्हणणं आहे. स्वामींनी आपल्या कुटुंबावर जी कृपा केली ती आज सर्वांसोबत वाटायची आहे. माझं सगळं साम्राज्य मातीत मिळालं. मी कुणासाठी हे केलं? आत या. स्वामींच्या या घरात कोणालाही रिकाम्या हाताने जावं लागत नाही. रिया, या माणसाची फसवणूक तशीच झाली आहे जशी माझी झाली होती. आपल्याला लढावं लागेल. सत्याचा मार्ग कधीच सोपा नसतो, पण तोच शेवटचा किनारा आहे. माझ्या कर्माची फळं मलाच भोगावी लागतायत. सगळं संपलं. आज एका गरीबाला त्याचा हक्क मिळाला. हेच खरं सुखद. स्वामींची कृपा आहे. भक्ताचा विश्वास हीच माझी ताकद आहे. तुझा लढा सदैव यशस्वी होईल. हा केवळ कागद नाही, तर एका गरीबाच्या आयुष्याचं रक्षण करणारं शस्त्र आहे. संकट येतात, पण स्वामींवर श्रद्धा ठेवली की मार्ग नक्कीच सापडतो. मी स्वतःचाच शत्रू झालो होतो. सत्तेच्या नशेत सत्याला विसरलो. स्वामींच्या दरबारात कोणीही उपाशी जात नाही, हा तर त्यांचाच प्रसाद आहे. जिथे सत्य आहे तिथे मी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो. बाबा, आता आपल्याकडे येणाऱ्या कोणालाही रिकाम्या हाताने जावं लागणार नाही. होय माझी कन्या. काकू, काळजी करू नका. स्वामींची इच्छा असेल तर तुमची जमीन तुम्हाला नक्की मिळेल. वी नीड टू लुक ॲट दीज डॉक्युमेंट्स इमिडिएटली. न्याय हा केवळ श्रीमंतांचा अधिकार नाही, तो प्रत्येक भारतीयाचा मूलभूत हक्क आहे. तिने माझं नाव मिटवलं, पण तिच्या शब्दांत स्वामींची शक्ती आहे. मी हरलो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. रिया, या पुराव्यामुळे एका शेतकऱ्याचं घर वाचू शकतं, हे विसरू नकोस. न्याय हा बाजारात विकत घेण्याची वस्तू नाही, तो प्रत्येक मानवाचा अधिकार आहे. स्वामी, खरंच तुम्ही होतात का, की हे माझं कर्माचं फळ आहे? स्वामी, तुमची कृपा या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवते. समोरचा रस्ता सत्याचा आहे. तिथे तुला तुझा हक्क नक्की मिळेल. खोट्या सया करून तुम्ही गरिबांची जमीन हडपू शकत नाही. कायदा आता जागा झाला आहे. गणेश, प्रत्येक फाईल मागे एक आयुष्य असतं. ते जपण्याची जबाबदारी आता आपली आहे. स्वामी, तुमची माया अन्नाच्या रूपाने गरिबांच्या पोटात जाऊ द्या. ज्या दिव्याला मी विझवायला गेलो त्यानेच आज संपूर्ण जग उजळलंय. सत्याच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येकाचा भार स्वामीच वाहतात. सत्य दाबता येतं, पण ते कधीच संपवता येत नाही. हे आज पुन्हा एकदा सिद्ध होईल. गणेश, केवळ फाईल्स वाचू नकोस, त्यामागील माणसांच्या दुःखाला समजून घे. ज्यांची भीती मी विकत घ्यायला गेलो, त्यांच्या विश्वासानेच मला हरवलं. स्वामी, आज प्रत्येक गरिबाच्या डोळ्यात तुमचंच रूप दिसतंय. तुझ्या शब्दांत आता माझी शक्ती आहे. सत्याचा हा दिवा विझू देऊ नकोस. न्यायाची ही लढाई आपली आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत. सत्य हे कडू वाटलं
तरी तेच शेवटी गोड फळ देतं. कदाचित हीच माझ्या चुकीची खरी शिक्षा आहे. अंधार. स्वामींच्या कृपेने आपलं कुटुंब सुरक्षित आहे. होय सावित्री, आपण एकत्र आहोत. आपण एकत्र आहोत. श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी. बाबा, हा केवळ आमचा नाही तर स्वामींच्या प्रत्येक लेकराचा हक्काचा आसरा आहे. सत्तेच्या नशेने मला संपवलं, पण सत्याने त्यांना जगवलं. अनंत, आज आपल्या घरात खऱ्या अर्थाने समाधान नांदतंय. सावित्री, आज आपल्या घरात खऱ्या अर्थाने समाधान नांदतंय. स्वामींचे शब्द आज साऱ्या जगासाठी आशेचा किरण बनले आहेत. लढा संपला तरी आठवण ठेवा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.